नमस्कार. पोपाई ग्रुपच्या या पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत. आपण जाणतोच की गेले काही दिवस आपण वेगळ्या वेगळ्या विषयांवरती नेमकं त्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीचं अनालिसिस चालू आहे, कशा पद्धतीने तो विषय मूळ कामामध्ये आला आणि त्याच्यामध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक कशी प्रगती झाली त्याच्याबद्दल आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बोलतोय. आज आपल्याकडे पराग ठाकूर आलेले आहेत आणि पराग ठाकूर हे ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याविषयी थोडीशी ओळख करून देतो. पराग ठाकूर हे मूळतः शनिवार पेठेमध्ये पुण्यामध्ये राहिलेले आहेत आणि पुण्यातच नुमवी शाळेमध्ये त्यांचं शिक्षण झालं. त्याच्यानंतर लहानपणापासूनच त्यांना पारंपरिक वाद्य आणि पारंपरिक नाट्य याच्यामध्ये विशेष रुची होती. अजून एक विशेष सांगायचं म्हणजे लहानपणापासून आतापर्यंत नियमित व्यायाम ते करतात. असं स्वतः मनाने आणि तनाने स्वतःला त्यांनी सुदृढ ठेवलेलं आहे. पुढे जाऊन त्यांनी जनता सहकारी बँकेचे मध्ये काम केलं आणि त्या कामामध्ये त्यांचं विशेष म्हणजे त्यांनी सगळ्या जनता सहकारी मधल्या कर्मचाऱ्यांबद्दल विशेष काम केलेलं आहे. असे अनेक विषय खरं तर त्यांच्याबद्दल आपण ओळख करून घ्यायचे आहे. पण आज मुख्य विषय आहे ढोल ताशा महासंघ. नमस्कार. नमस्कार. तुझं इथं आल्याबद्दल खूप खूप स्वागत. आणि इतके मनात प्रश्न येत आहेत. मी तुला इथे उल्लेख करतो कारण मी लहानपणापासून तुला बघितलंय आणि खूप सगळ्या जुन्या आठवणी येत आहेत. आणि तुझा प्रवास आता मी सगळ्यांना सांगितलंच, पण मला मुख्य तू ना लहानपणी जो ताशा वाजवायचास तेव्हा आपली ओळखही नव्हती, पण तिथे येणं आणि ताशा एवढं तल्लीन होणं हे मला खूप आठवतं. मला ऍक्च्युली तू हे सांगू शकशील का की तुझ्या शालेय जीवनामध्ये साधारण काय अभ्यास वगैरे सगळे करत असतील, पण नेमकी तुला ती ताशाची आवड कशी लागली? मी गणेशोत्सवाकडे मूळ ओढला गेलो ते ताशाच्या ओढीने. कारण ते ताशा वादन विविध त्यावेळेला असणाऱ्या गावठी गावरान मावळी पथकांचं वादन आणि ते ऐकता ऐकता असं वाटलं की हे वाद्य आपल्याला वाजवता येईल आणि ते वाजवता यायला पाहिजे. मी शनिवार पेठेमध्ये लहानाचा मोठा झालो. आपण माझ्या या सगळ्या प्रवासातला तू एक साक्षीदार आहेसच. तर त्यामध्ये शनिवार पेठ मेहुणपुरा मंडळ जे आमचं आहे तिथं मी ते ताशा ढोल ताशा एका लोखंडी पॉटवर वाजवून संध्याकाळी ते साजरं केलं जायचं. मी ते ऐकायला जायचो आणि वाटायचं की यांनी मला ताशा वाजवायला द्यावा. मग तेव्हा माझं वय वर्ष 10. आज माझं वय वर्ष 57 आणि मी 47 वर्ष या क्षेत्रामध्ये आहे. हे सगळं बघतोय आणि नुसतं मी असं नाही म्हणत की मी वाजवत होतो, तर मी आजही वाजवतो. तर मी त्या ओढीने तिथे गेलो आणि त्या अर्थाने मी एकदम लहान होतो. मी आपल्या भाषेत सेवड्या मुलाला कोण देणार वाजवायला, तर मी ते ऐकायचो आणि वाजवायला मिळायचं नाही. तर घरी आलो की आमचा वाडा होता, तर त्या वाड्यात काढणारे वडीवाले होते. त्यांच्या इथं खाली कोळशाच्या पोत्याच्या पाठीमध्ये खराट्याचं झाडू ठेवलेलं असं. त्यातले 2 गाड्या काढून आणायचं. माझ्या घरी लाकडी टेबल होतं, त्याच्यावर जो ताल ऐकलाय तो वाजवायचा आणि तो पक्का व्हायचा, पण वाजवायला मिळायचं नाही. म्हणजे दुःख ते होतं. तर एक दिवशी आमच्या शनिवार पेठेतला जो ताशा वादक आहे शशी कोलामडे म्हणून तो आला नव्हता तिथं आणि ताशा वाजवायचा बोलू. तर सगळेजण म्हणले अरे पर्यायला देऊन बघा, एवढे दिवस तो मागतोय. म्हणून मी तो ताशा हातात घेतला आणि मला आठवतो तो कच्ची ताल आम्ही त्याला म्हणतो. तर तो कच्ची ताल मी पहिल्यांदा वाजवला. त्याचं जर तुला आठवतं तर तो ताल मी ज्याच्यामुळे माझा या क्षेत्रात प्रवेश झाला तो मी वाजवू शकत नाही इथं, पण मी तुला तो थोडा तोंडाने सांगतो. तो आहे फार मजेशीर आणि त्याच्यावर नाचायलाही फार मजा येते. 2 हात वर करून घाम येईपर्यंत नाचण्याचा ताल तो आहे. तर तो साधारण गुजराती तालाजवळ जाणार आहे, पण गुजराती आणि मराठी अशा 2 याचं ते कॉम्बिनेशन. मी तुला तालाचे बोल फक्त सांगतो. तो स्लो होतो, परत वाढतो, परत कमी होतो, असं कसं आहे. तर त्याचे बोल असे असतात हा कच्ची ताल मी वाजवला. हा ताल वाजवला आणि ती मुलं म्हणली आजपासून ताशाला हा पहिला पक्का, आता बाकी कोणी तो शोधा. आमची मिरवणूक मेहुणपुऱ्याची लक्ष्मी रोडला सिटी पोस्टच्या चौकात आली की एक 4 आण्याचा हार आणून पर्याच्या गळ्यात टाकायचा. तो पर्या नटराज टॉकीज पर्यंत वाजवताना थांबायचा नाही. ही माझी या क्षेत्रात हो वाऱ्या. म्हणजे आता जसं लोक म्हणतात मिरवणुका केल्या, त्यावेळेला तुला आठवत असेल तर आपल्या इथलं परचुरे वाडा होता आणि परचुरे सर वेगवेगळ्या वाड्यातले गणेश मूर्ती घेऊन एकत्र वाड्यांची मिरवणूक निघायची. रांगोळ्या काढायचो आपण संध्याकाळी.
तर ते आम्ही सकाळी रांगोळ्या 6ला आटपायचो. मी पण काढायचो रांगोळ्या. त्या आपल्याला सवय होती, सरांनी हे सगळं शिकवलं होतं. परचुरे सरांनी केलेले संस्कार विसरू शकत नाही. आणि ते झाल्यानंतर 7:30ला परचुरे सरांची मिरवणूक सुरू व्हायची. ती 1:30 पर्यंत वाजवायची. घरी यायचं, घरचा गणपती विसर्जन करायचा. मेहुणपुऱ्याचे लोक वाट बघायची, तो गणपती वाजवायचा आमचा मंडळाचा म्हणून. तो नटराज टॉकीज पाशी ताशा उलटा टाकायचा. विश्रामबाग वाड्यात बाबासाहेब वाट बघायचे. तिथे येऊन काहीतरी पावडा वगैरे खायचा. बाबासाहेब मंडईच्या गणपतीच्या रथावर बसायचे आणि आम्ही वादन करायचं. ते दुसऱ्या दिवशी सकाळी 8ला आम्ही थांबायचो. असं आज 8 ते दुसऱ्या दिवशी 8 असं ते आमचं वादन व्हायचं. आणि मन पूर्ण तुडुंब भरायचं. आणि वर्षभराची ऊर्जा आम्हाला एक सगळ्यात. पुन्हा एकदा त्या शनिवार आणि त्या तालामध्ये नेलंस आणि त्या लक्ष्मी रोडवरती मला सगळं ते मेमरी मॅप असं सगळं आला समोर. तर हे सगळं चालू होतं. आपण निव्वळ आनंद त्याच्यासाठी ते सगळं चालू होतं. आणि हे चालू असताना तू आता जो ताल वाजवलास, म्हणजे याच्यासाठी तुझं तबला वगैरे असं काही शिक्षण झालं का? खरं तर हे कुणालाही शिकता येऊ शकतं. मला तबल्याची आवड होती, पण मी शिक्षण नाही घेऊ शकतो. त्याला कारण आज काही शोधण्याचा अर्थ नाही, पण नाही घेऊ शकलो हे खरं आहे. पण मला असं वाटतं की तबला किंवा पेटी झालं किंवा संवादिनी ज्याला म्हणून किंवा हे सगळी वाद्य झाली, ही शास्त्रीय वाद्य आहे. तर ह्या वाद्यांचं प्रशिक्षण घ्यायला काही ठराविक कालावधी की त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी तुम्हाला अमुक वर्षही घालवायला लागतात. मग आपल्याला झाकीर हुसेन दिसतात, मग पंडित विजय घाटे दिसतात, पंडित सुरेश तळवलकर दिसतात. पण ढोल ताशाचं तसं नाही. ढोल ताशा हे लोकवाद्य आहे आणि लोकवाद्य असल्यामुळे त्याला लोकानुनय जास्त आहे आणि ते पटकन शिकतायत. ते लोकांच्या हृदयाच्या जवळच आहे. आणि त्यामुळे तुम्ही बघा की ढोल ताशा ऐकताना प्रत्येक माणसाचा मांडीवर हात जातो आणि तो पटकन तो ताल घ्यायचा प्रयत्न करतो. 2-3दा ढोल ताशा ऐकला की मुलगा किंवा मुलगी ढोल ताशाचा पहिला हात तर शिकलंच पाहिजे, कारण त्यामुळे ते सोपं आहे. आणि या वाद्याला आपण रणवाद्य पण म्हणतो, कारण सैनिकांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आणि त्यांच्या अंगामध्ये जोश संचारण्यासाठी या वाद्याचा उपयोग आहे. आणि त्याचबरोबर हे मंगलवाद्य आहे, म्हणून उत्सवात सुद्धा हे वाजवलं जातं, ज्यातून मांगल्य निर्माण होतं. आणि त्यामुळे या लोकवाद्याचा अनुनय करण्याचा प्रकार किंवा ते येण्याचा प्रकार हा लोकांमध्ये जास्त आहे. कारण सहज साध्य सुरावट आणि ती पटकन आपल्याशी करता येते आणि मग ती आपल्याशी करता येते आणि आपल्या तालावर लोक नाचू शकतात. तर हा एक वेगळा अनुभव आहे आणि त्यामुळे तो अनुभव घेण्यासाठी तरुण पिढी जी आहे ती धडपडते आणि ती त्या क्षेत्राकडे ओढ देते. आणि मला वाटतं आता त्याला ग्लॅमर आलंय. पूर्वी जो ढोल ताशा होता तो फक्त आपण वाजवायचो, परागचा ताशा म्हणून तू ऐकायला आला इथपर्यंत मर्यादित होतं. काही पद्धत जी लेझिम पद्धत असायची त्याच्याबरोबर एक रिदम म्हणून आपण ते रिदम म्हणजे मला तर आठवतंय की गणेशोत्सवामध्ये जेव्हा रोंबा सोंबा नाचाचे प्रकार आले तेव्हा या उत्सवाला पावित्र्य यावं अशी काही मंडळींची इच्छा होती. त्या ज्ञानप्रबोधिनीचे कैलासवासी आप्पासाहेब पेंडसे होते. त्यांनी 62च्या साली गुलाबराव कांबळ्यांना खेडशिवापूरच्या जत्रेत ताशा वाजवताना ऐकलं आणि तो ताशा वाजवताना ऐकलं त्यांना असं वाटलं की हे कुठेतरी शालेय पथकामध्ये जो वादन आणलं तर एक काही छान त्याच्यावर करता येईल. आणि मग त्या गुलाबराव कांबळेंना त्यांनी ज्ञानप्रबोधिनीच्या पथकात आणलं. मग राजन घाणेकर आले, अशी सगळी मंडळी आली आणि त्याच्यावर बर्ची म्हणजे टिपरी नृत्य ध्वजनृत्य हे बसवलं. आणि ते पथक जेव्हा पहिल्यांदा लक्ष्मी रोडला आलं तेव्हा लोकांना असं वाटलं की हे बघायला पाहिजे, हे चुकवायला नाही पाहिजे. किंवा प्रत्येक मंडळाला असं वाटतं की हे पथक माझ्या पुढे असलं पाहिजे. आणि त्यातून मग शालेय पथकांची निर्मिती 65 साली झाली. ती कारण तोपर्यंत फक्त मावळातली गावठी पथक यांनी ती जबाबदारी सांभाळली. त्यातून मग शालेय पथकांची सुरुवात आणि मग त्याच्यानंतर आताची खाजगी पथक असं प्रवास. आता हा सगळा प्रवास म्हणजे तू स्वतः लहानपणी कसा त्याच्यामध्ये आलास, स्वतः वादन केलंस, त्याच्यानंतर एक मुवमेंटच झाली अख्खी. सध्या जे आपण बघतोय तो त्याच्याही आधी बराच काळ लोक आपापल्या पद्धतीने वाजवत होते, काही सांगीत कार्यक्रम होत होते, काही लेझिम पथकं होत होती, हे सगळं आपण बघितलं. आणि अचानक त्याचं सध्याचं स्वरूप हे सगळं झालं आणि ते खूपच छान आहे आणि एका दृष्टीने सगळ्यांना उत्साहात आणणारी अशी गोष्ट आहे. आणि तू आता हेही सांगितलंस की सगळेजण त्याच्यात जोडले जाऊ शकतात, कारण ते शिकण्याची अशी काही नेमकी 15 वर्ष साधना केली असं काही नाही. पण हे सगळं जसं वाढतंय तसं त्याचा व्यापही वाढत असेल. आणि मी सुरुवातीला ओळख करून देताना सांगितलं की ढोल ताशा महासंघ हे सगळं स्वतः वादक ते आता त्या वादकांचं एखाद्या संघाचं काम करणं याचा प्रवास सांगशील का? सुरुवातीला मी म्हणलं तसं माझ्या वैयक्तिक ओढीने आलो की मला ताशा यायला पाहिजे.
मग माझा ताशा वादन ऐकण्यासाठी कल्याणपासून लोक यायची, जी आजही येतात. मी तुम्हाला एक नाव सांगेन, जाधव म्हणून माझा मित्र आहे, तो कल्याणला राहतो. दुर्गाडीला आम्ही आमचा परंपरा महाराष्ट्राचा कार्यक्रम करायचो आणि त्याच्यामध्ये आमचा ढोल ताशा त्याच्यावर लेझिमचा खेळ. तर तो ऐकण्यासाठी आमचं हे समूह तिथं गेला तेव्हा आम्ही परंपरा महाराष्ट्राची असं त्या कार्यक्रमाचं नाव होतं, की ती लोक आपापल्या 100 रुपयाच्या नोटा सुट्ट्या करून त्याच्या 5 आणि 10 रुपयाच्या नोटा करून आणायचे आणि ते एवढंच विचारायचे, पराग आज ताशा वाजवणार आहे. आणि मग आम्ही त्या कल्याणच्या दुर्गाडीच्या किल्ल्यावर माझा ताशा आणि ते त्याच्यावर लेझिम सुरू झालं की माझ्या तोंडात नोटा देण्यासाठी त्यांची झुंबड उडायची आणि ती काढून द्यायला आमचा गिरीश प्रसाद देगडी घेऊन असायचा आणि ते माझ्या तोंडातल्या नोटा तो फक्त त्या देगडीत ठेवायचा. आणि शेवटी आमदार साबीर शेख जे होते ते म्हणायचे, अरे त्या परागचा चेहरा तरी मला दिसू दे, सगळे बाजूला होते. तर हा तो प्रवास होता आणि तिथला तो जाधव आजही माझं ताशावादन ऐकायला पुण्यात येतो. एका हातात चहाचा ग्लास आणि एका हातात पाणी. आणि म्हणजे सांगितलं की तो भावनिक प्रसंग आहे की तो म्हणतो हात थांबवू नको, पाणी मी पाचतो आणि चहाही मी पाचतो. तर असं प्रेम लोकांचं या कलेवरती आहे. तर ते प्रेम मला भरपूर अनुभवायला मिळालं. आणि ज्या वेळेला याचा प्रचार प्रसार वाढायला लागला 2000 नंतर खाजगी पदकही निर्माण व्हायला लागली. खाजगी म्हणजे त्याला वैयक्तिक मालकीची नाही म्हणून, पण ती बिगर शालेय म्हणून त्याला असे पदकं निर्माण व्हायला लागले. तो प्रवास 2000 नंतरचा सार्वजनिक पदक. सार्वजनिक पदकं वादनाच्या ओढीने एकत्र आली. पहिलं शिवगर्जना आणि समर्थ स्थापन झाल्यानंतर मग ते पीक आहे. आज आता 25 वर्षात पुणे शहरामध्ये आता साधारणतः अंदाजे 160 पदकं वादन करतात आणि एका पदकामध्ये कमीत कमी 100 ते जास्तीत जास्त 1200 अशी तरुणही त्या पदकांमध्ये जोडलेले. पुण्यात म्हणशील तर 25,000च्या वर तरुण तरुणी आज ह्याच्यामध्ये आहेत. आणि मग ह्या सगळ्यांनी काहीतरी एकत्र केलं पाहिजे. मग तेव्हा ढोल ताशाच्या स्पर्धा झाल्या, GTVच्या स्पर्धा होत्या, गोखले स्मारक मंडळाने आयोजित केलेल्या, त्यात मी परीक्षक होतो. आणि त्यावेळेला गरवारे शाळेचे अनिलराव गाडगे बरोबर होते. आम्ही मुंबई, नाशिक आणि पुणे अशा विभागात हे करत होतो. आणि मुंबईला मातृछाया नावाचा लॉज मी विसरत नसेल तर तिथं ते झोपले. त्यांनी म्हटलं, सर आता याचं एक एकत्रीकरण केलं पाहिजे, याचा एक महासंघ करूया. तर ते झोपेत मग तारक कुठून बसले. म्हणजे कोण करणार हे सगळं? म्हणजे मी करणार. तर म्हणले ते सांभाळायला कोणतरी चांगला माणूस लागेल. म्हणलं तुम्ही, कारण या क्षेत्रातले आत्ताचे दादाजी तुम्ही आहात, तर पहिले अध्यक्ष तुम्ही. असं म्हणून ती सुरुवात ढोल ताशा महासंघाची आणि साधारण 2002 ते 5च्या दरम्यानचा तो प्रवास आहे ती केली. आणि आज होतो तुला सांगायला हरकत नाही की आम्ही म्हणतो ढोल ताशा महासंघ महाराष्ट्र. आज पुण्यामध्ये 170च्या वर पदकं आहेत. गेल्या वर्षी चिंचवडला 17 पदकं होती, यावर्षी 47 पदकं आहेत. तळेगावला गेल्या वर्षी मी प्रवासाला गेलो, 17 पदकं आहे. त्याच्यानंतर मुंबईची पदकं आहे. बघा, तू आता पुणे आजूबाजूला सांगतोयस, मी हे महाराष्ट्रात ऐकलंय, भारतात सगळीकडे ऐकलंय, सिडनी अमेरिकेत सुद्धा ऐकलंय. म्हणजे हे खरं तर आता आंतरराष्ट्रीय असं आपण म्हणावं. मी त्या बाजूलाच चाललो होतो, कारण माझ्या दृष्टीने तो उत्साहाचा आनंदाचा प्रसंग आहे की आज अमरावती, नागपूर, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, नगर, पुणे, तळेगाव, महाराष्ट्र व्यापला. अहमदाबादचा मला एका माणसाचा फोन होता, सर आम्ही इथं पथक स्थापन केले, तुमच्या स्टाईलने युट्यूबवर बघून वाजवतो आणि तुम्ही ढोल ताशा महासंघ महाराष्ट्र म्हटलं तर आम्हाला कोण देणार? तर तो भारत करा. म्हणून आम्ही गेल्या वर्षी व्हॉट्सअपला 2-3 वर्षापूर्वी ग्रुप केलं की ढोल ताशा महासंघ भारतीय ढोल ताशा महासंघ. आता गमत असेल की 2019 साली BNN कन्व्हेन्शन डल्लासला अमेरिकेमध्ये होतं. तर ते म्हणले की अमेरिकेमध्ये 14 पदकं आहेत. मी 2019चं सांगतो आणि त्यांची स्पर्धा आम्ही देतोय आणि परीक्षक म्हणून तुम्ही या. आणि माझा विसा अडवला गेला. त्यांना असं वाटलं हा माझा व्यवसाय आहे, तर हा माझा छंद होता. अर्थात मला ते वाईट वाटलं नाही. मी त्यांना म्हटलं मोदींचाही विसा तुम्ही नाकारला होता, नंतर द्यायला लागला, असं मला द्यायला लागेल, कारण हे लोकवाद्य त्याचा प्रचार प्रसार मी करतोय. तर मी पुण्यात राहून त्याचं परीक्षण केलं. मकरन अनुस्पुरेंनी तिथं कॉमेंट्री केली होती. तेव्हा त्यांनी म्हणलं पण होतं की पाटील राहिले मागे आणि आम्ही आलो पुढे. पण मी त्याचं परीक्षण केलं. मला सांगायचं असं आहे की त्यावेळेला अमेरिकेमध्ये 14 पदकं होती, असती जवळपास 20च्या वर आहे. ऑस्ट्रेलियामध्ये पंतप्रधान गेले तर रमण बागेच्या पदकांनी त्यांचं ढोल ताशा वाजवून स्वागत केलं. पंतप्रधानांना मोह आवरला नाही, त्यांनी ढोल वाजवला आहे, दुनियेने बघितलं. त्याच्यानंतर कॅनडामध्ये आता पथकं आहे, ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. तुम्हाला सांगतो दुबईमध्ये त्रिविक्रम नावाचं ढोल ताशा पथक आहे. त्याचं वैशिष्ट्य सांगतो, त्रिविक्रम ढोल ताशा पथक याला दुबई सरकारने बँडचा दर्जा दिलाय. कुठल्याही राजदूताचं किंवा याचं स्वागत असेल तर तिथं ढोल ताशा वाजवायला बोलवतात. आणि त्याच्याही पुढचं म्हणजे तिथला जो नॅशनल डे आहे त्यावर पोलिसांची जी परेड होते तर ती ढोल ताशा वाजवून त्याच्यावर पोलीस परेड करतात. तर हा ढोल ताशाला मिळालेला जागतिक दर्जा आहे असं मला वाटतं. तर हा जगामध्ये आता पसरत असलेला विषय आणि तो सगळीकडे वाढतोय.
आता ऍक्च्युली की छान आता माहिती सांगितलीस आणि आमच्या दृष्टीने आम्ही जेव्हा डेटा अनालिटिक्स डेटा सायन्स या विषयामध्ये काम करतो त्यातला एक मुख्य भाग हा रिजनल अनालिसिस. तू सहज आता ही सगळी माहिती सांगितलीस. आता हे सगळं आपण कसं त्याला मी क्वांटिटेटिव्ह असं म्हणतो की या ठिकाणी एवढी पत्र लाखो लोक आता गेल्या काही वर्षामध्ये 2005 सालापासून किमान जोडली गेली या माध्यमाद्वारे. आता ह्याच्यात गुणात्मक क्वालिटेटिव्ह अनालिसिस जर बघितलं तर जे आपण सुरुवातीला ते तुझ्या डोक्यात असलेला तो कच्ची ताल ते आज हे आंतरराष्ट्रीय मोठं स्वरूपाचं काम हा प्रवास खरंच कौतुक असतो. पण ह्या सगळ्यामध्ये ते क्वालिटेटिव्ह ऍस्पेक्ट आहे की ह्याच्यात लोकांना जे रमायला होतं. मला तर असं वाटतं कंपन्या कदाचित त्याच्यामध्ये स्ट्रेस बस्टर म्हणून सुद्धा याचा उपयोग करत असेल. तर तुला असे काही प्रसंग सांगता येतील का त्याच्यामध्ये लोकांना ते मनाला भावलंय आणि त्यामुळे ती एक क्वालिटेटिव्ह मुवमेंट सुद्धा होती? मला असं वाटतं की या निमित्ताने ढोल ताशा वादनाच्या ओढीने सुशिक्षित समाज या उत्सवामध्ये सामील झाला आणि त्यामुळे या उत्सवाला एक शिस्तबद्धता येत चालली. हा या सगळ्या याचा एक प्रमुख आस्पेक्ट. पण माझ्या डोक्यामध्ये जसं वादन करायला लागलं तेव्हापासून एक पक्क होतं की फक्त वादन करण्यासाठी एकत्र यायचं का, तर मग ते वर्षाचे 8-10 दिवस आनंद मिळणं, त्यातनं समाधान मिळणं, ऊर्जा मिळणं आणि वर्षभरासाठी आपण बाजूला जाणं. पण मग माझ्या लक्षात असं आलं की तरुणाई जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर येते. मी 5 वर्षापूर्वीचा प्रसंग सांगतो तुम्हाला, करोना काळाच्या बहुतेक आधीचा आहे. त्यावेळेला DP रोडला आमचे सराव चालायचे. तर त्या सरावाच्या वेळेला एक गाडी फोडली गेली आणि त्या गाडीतून काही साहित्य चोरीला गेलं. ती गाडी होती उपजिल्हाधिकारी महिलेची आणि ती महिला तिथे कशासाठी आली होती तर ती ढोल ताशा वादनात सहभाग घेत होती आणि तिचं जे वेपन आहे पिस्तूल ते चोरीला गेलं. तर ती कंप्लेंट झाली. नंतर ते पिस्तूल वगैरे मिळालं. मला तुम्हाला लक्ष वेधायचं की उपजिल्हाधिकारी पदासारखा माणूस सुद्धा यामध्ये रमतो. IT क्षेत्रातला माणूसही रमतो, इंजिनियरही रमतो, आर्किटेक्टही रमतो. तर ह्या सगळ्या लोकांचं वर्षभराचं जे टाईट बिझी शेड्यूल आहे आणि मनावरचं जो दडपण आहे तो दडपण दूर करण्यासाठी स्ट्रेस बस्टर म्हणून ते हे या वाद्यांकडे बघतात असं मला जाणवलं. मग या लोकांकडनं काही चांगली कामं करून घेऊया. आम्ही बँड वाजत नाही. बँडमध्ये वादन करणारा वादक हा त्याच्या बिचारा पोटासाठी ते काम करतो. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्याचं घर चालतं. आमचं तसं नाहीये. आम्ही सदन आहोत. सदन म्हणजे सगळे सदन असतील असंही नाही, पण आमचं खाण्यापिण्याचं व्यवस्थित लागलं. आम्ही आनंद म्हणून या क्षेत्रामध्ये आलो. मग आम्हाला काय करता येईल तर समाजाकडून वादन रूपाने आलेला जो पैसा आहे तो पुन्हा जो समाजाला देता आला काही कार्यक्रमांच्या निमित्ताने. आणि मग आम्ही काही कार्यक्रम नक्की केले. ते कार्यक्रम सुंदर झाले. उदाहरणार्थ 2012 साली स्वामी विवेकानंदांची 1/2 शताब्दी समारोह होता. तर ते स्वतः मृदुंग वादक होते उत्कृष्ट. तर त्यांना ढोल ताशाने आपण मानवंदना दिली असं आम्ही पक्क केलं. कुठल्याही पेपरमध्ये जाहिरात न करता आम्ही 4200 ढोल ताशा वादक आणि 800 ध्वजधारक असं 5000 लोकांनी हिस्ट्री कॉलेजवर स्वामी विवेकानंदांना मानवंदना वादनातून दिली. आणि जगातला प्रसिद्ध ड्रम वादक शिवमणी त्याला आले आणि त्यांनी व्यासपीठावर जे वादन ठेवलं होतं त्यांचं सेट लावून ठेवलं होतं. तर ते खाली आले आणि ते म्हणले मग इतके 7 बजावून आणि त्यांनी खाली वाजवलं. तर माझ्या दृष्टीने तो अत्यानंदाचा प्रसंग होता. त्याचं लिंक बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदही झाली. गिनीज बुक मध्ये झाली नाही. त्याचा प्रसंग वेगळा, पण तो आत्ता संघटनेकडे तो आत्ता यामध्ये बसणारा नाही. असे काही चांगल्या गोष्टी मला मी हातात घेतल्या आणि पथकांना कार्यक्रम दिले. सुद्धा साधा कार्यक्रम सांगतो. एका पथकाला सांगितलं अंधवृद्ध महिलाश्रम आहे नांदेडला. बिचारा 60 अंध महिला तिथे राहतात. तर मी एकदा सामाजिक कामाच्या निमित्ताने गेलो होतो. त्यामुळे मी त्यांना सहज गप्पा मारत होतो. त्यातल्या एक आजी म्हणले किती दिवसात डोसा खाल्ला नाही. तर मी एका पथकाला म्हणलं काय रे असं झालंय काय करतोय. तो डोशाची गाडी आणि तवा घेऊन तिथे गेला आणि त्या 60 अंधवृद्ध महिलांना त्यांनी डोसा खायला दिला. तर हा जो त्या वृद्धांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचा जो हे आहे तर तो त्या ढोल ताशा पथकाला मिळाला. मी एका पथकाला कार्यक्रम सांगितला होता की अनाथ आश्रमात राहणाऱ्या मुलांना आमरस नाही, त्यांना मनसोक्त आमरस खाऊ दे, त्यांच्यात तो असा गालाला दिसला पाहिजे आणि तो करता येईल का. त्यांनी केला. बाबासाहेब पुरंदरे आणि राहुल सोलापूरकर त्या कार्यक्रमाला आले. छत्रे सभागृहात तो कार्यक्रम घेतला होता. 350 अनाथ मुलांना आमरस भजे आणि पुरीचा कार्यक्रम केला. यथेच्छ भोजन केलं त्या मुलांनी. त्या मुलांचा आनंद बघितल्यावर आपल्याला तो आनंद पैशात मोजता येतो. एका पथकाने मला विचारलं की काही मान्यवर मला पथकाच्या ओपनिंगसाठी बोलवायचं. मी म्हटलं नको बोलू, आपण वादनच दुसरीकडे करू. श्रीवत्स अनाथ आश्रमात त्यांना सांगितलं की वादन करा की जिथं आई वडिलांनी टाकलेली मुलं आहेत त्यांना आई वडील नाही, त्यांना नाव नाही, तिथं तुम्ही नाव घ्या. त्या पथकाने तिथं जाऊन वादन केलं. त्या मुलांच्या बरोबर खेळले आणि त्या पथकाने नाव घेतलं.
ज्या ठिकाणी मुलांना नाव नाही त्या ठिकाणी पथकाने नाव घेणं, मला वाटतं ह्याच्यामध्ये फार मोठा अर्थ आहे. किंवा पॅराथलेटिक सेंटरला काही वादनाला लोक जातात, तर असे कार्यक्रम आम्ही त्यांना दिले. पुणे शहर स्वच्छता अभियान घेतलं, ज्याच्यामध्ये साधारणतः 125 चौकात आम्ही ते अभियान राबवलं. ट्रॅफिकचं आम्ही अभियान घेतलं. आतापर्यंत 2 मोठी रक्तदान शिबिरं घेतली. एकदा 4000 बाटल्या झाले, यावर्षी 1700 झाले. आणि आम्ही आता रविवारी एक वादन घेतोय, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी. आम्ही सर्व पथकातल्या महिलांचं एकत्रित वादन 5-5 महिलांचं हे रविवारी 11 वाजता आयोजित केलंय. 350 महिला वाजवणारे, ढोलही त्याच वाजवणार, ताशाही त्याच वाजवणार, लाठीकाठी दानपट्टा त्या खेळणार. आणि 5 महिला पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान, आदिमाया आदिशक्तीचं गणपतीला साकडं असा तो कार्यक्रम आहे. ही टिपरू ढोलावर सुद्धा वाजतं आणि वेळप्रसंगी अन्यायाविरुद्ध सुद्धा कडाडतं. म्हणून या रणरागिणींच्या रणवाद्यांसोबत कल्लोळ असं आमचं त्या कार्यक्रमाची कल्पना. तसे अनेक कार्यक्रम सामाजिक दृष्टिकोन ठेवून आम्ही करत असतो आणि त्याला निश्चित. आता तू या गुणात्मक जो मला प्रश्न पडला होता, छान माहिती सांगितलीस. म्हणजे केवळ शिकणं, आनंदासाठी शिकणं आणि तिथं समाजासाठी उपयोग होणं, हे सर्व आपल्याला याच्यातून दिसतंय. मला एक सांग, आता हे सगळं चालू आहे आणि जो सध्याचा फेमस विषय की स्पीकर्स लावावे का, तो एक आलच आहे ना खरं तर, त्याच्यावरती नाचा होता आणि ढोल ताशा, हे असे 2 वेगळे गट म्हणायचे का सगळं तालामध्ये गुंगवून काहीतरी मानसिक समाधानासाठी काम करायचं, मग त्याचा आवाज, ह्या सगळ्यावरती थोडासा प्रकाश टाकशील का? कारण आपल्याला असे गट तर नाही पाडते, कारण खरं तर तितकाच आनंद नाचताना मिळतो. तर ते पारंपरिक वाद्य आणि काही लोकांना माहिती नाही, स्पीकर्स लावायला लागत असतील, पण हे सगळं कसं कंट्रोल करायचं? आणि तर पॉलिसी मेकरच जातात, त्यामुळे याच्यावरती थोडा प्रकाश. याच्यामध्ये गट नक्की नाही. म्हणजे मला हे अनेक जण मुद्दामून विचारतात आणि त्यामध्ये लोकांची अपेक्षा अशी असते की एक डीजेचा गट आणि एक ढोल ताशा. माझ्या आजवरच्या या 25-30 वर्ष काय मी 47 वर्ष वादन करतो, पण आत्ताच्या प्रवासामध्ये जेव्हापासून मी संघटन सुरू केलं तर या 25 वर्षाच्या प्रवासात मी कधीही डीजेवर कुठलंही भाष्य केलं नाही. याचं 2 कारण. तुम्हाला सांग, उत्तम कार्यक्रम आणि शास्त्रीय संगीत तुमच्यापर्यंत कोण पोहोचवतं? मिक्सरच पोहोचवतं, त्यातही डीजे. पण त्या आवाजाला एक कंट्रोल आहे, तर तो आवाजाचं कंट्रोलचं बटन तुमच्या हातामध्ये पाहिजे. डीजेवर मी सुद्धा नाचतो, हे मी अगदी कबूल करतो. सगळ्यांपर्यंत हे वाक्य जायला मला काही वाईट वाटत नाही. प्रश्न आहे की आमच्या पावित्र्याच्या आणि मांगल्याच्या उत्सवामध्ये गाणी कुठली लागली, हा प्राधान्य आहे. आमची निवड ही अचूक असली पाहिजे. मी डिस्को थेकमध्ये आणि क्लबमध्ये जी गाणी लागली ती नक्कीच माझ्या देवाच्या दारापुढे नाही लागली पाहिजे, हे माझं स्पष्ट मत आहे. आणि दुसरं मत आहे की त्याचा आवाज किती असावा, तो लोकांना कर्णकटू किंवा कर्णकर्कश वाजावा का कर्णमधुर वाटावा. तर हे बटन नेमकं आहे ते आपल्या हातात आहे. आणि मला वाटतं समाजाने आता त्यावर काम करण्याची गरज आहे की आवाजाचा अतिरेक तो कुठलाही असेल हा थांबवणं, कर्णमधुर संगीत निर्माण होईल असं बघणं. आणि कुठलाही अस्पेक्ट घेतलास तर त्यावर लोकांची नेहमी 2 मतं असतात. एक आहेरे गट असतो, एक नाहीरे गट असतो. त्यांचाही सन्मान केला पाहिजे. आज ढोल ताशावर सुद्धा काही बोलणारे लोक असतील ना, त्यांना त्याचे काही त्रास जाणवत असतील, तर मला त्याचा आदर केला पाहिजे. मी त्यांना दूर लोटून किंवा बाजूला सरून माझ्या क्षेत्राचा विचार नाही करू शकत. तर सर्वसामान्यपणे समन्वयाने बॅलन्स भूमिका जर घेतल्या तर हे प्रश्न नष्ट होतील असं मला वाटतं. आता यापुढे जसं आपण म्हणतो की स्वातंत्र्य मिळालं, सुराज्य होण्यासाठी काम करायचं, तसं आता आनंद मिळाला, आता त्यात समाधान मिळण्यासाठी काम जर करायचं असेल तर ते आपल्या सगळ्यांना करायला लागतं. मला निश्चितच दिसतंय की याची सुरुवात तशी झाली आणि ते जसं वाढतंय आणि आता जास्तीत जास्त लोक त्या गणपतीमध्ये आणि पुढे अनेक वेगवेगळ्या प्रसंगामध्ये याच्यामध्ये स्वतःहून सहभागी होते. तर काही जण वादक कदाचित होणार नाही, पण त्यांना स्वयंसेवक होणं किंवा व्हॉलंटियर होणं याची कदाचित आवड असेल. हे जातात, ऐकतात आणि आपण नाही बाबा ऐकले असं म्हणून कधी कधी आनंदाने पण घरी येतात. तू आमच्या व्ह्युअर्सना नेमका असा काय संदेश देऊ शकशील की त्यांनी सक्रिय कसं होता येईल? मला असं वाटतं की प्रत्येकाने तानसेन होण्याची गरज नाही. तानसेन एकच असेल पण कानसेन अनेक होऊ शकतात. तानसेनचं गाणं प्रसिद्ध होण्यासाठी कानसेन असणं आवश्यक आहे, ते कळणं आवश्यक आहे. मला असं वाटतं की प्रत्येकाला ढोल ताशा वादन करता येईल तर कदाचित नाही येणार, पण ढोल ताशा आवडणारीच मंडळी ऐकायला येतात. ह्या मंडळींचं आम्हाला खूप अर्थाने सहाय्य होऊ शकतं.
या सगळ्याची मॅनेजमेंट करणं हा एक मोठा विषय आहे. म्हणजे ढोल ताशा पथकांची मॅनेजमेंट हा एमबीएचाच विषय असं माझं मत आहे. आणि त्याच्यावर एखाद्या पथकाचं जर अवलोकन केलं तर एमबीएचा विद्यार्थी पास होऊ शकतो. कारण ते व्यवस्थापन करणं म्हणजे एखाद्या उत्तम संघटनेचा संघटन निर्माण करणं असा विषय असेल. तर त्यामुळे आम्हाला अशा माणसांची आवश्यकता आहे की जे आमच्या बरोबर राहतील. या क्षेत्रामध्ये ज्याला बॅकस्टेजचं काम म्हणतात ते खूप आहे. त्या वाद्यांचं व्यवस्थापन सांभाळणं, त्या मिरवणुका सांभाळणं, त्या मुलांचं आरोग्य सांभाळणं, त्यांना वेळेवर खाणं पाणी देणं, तर असे अनेक विषय करण्याची आवश्यकता असते जे वादक करू शकत नाही. तर अशी करणारी मंडळी जर पाठीमागे उभी राहिली, युद्ध अर्जुन करेल पण त्याला रथ चालवायला कृष्ण पाहिजे. तर अशा कृष्णांची आवश्यकता मला वाटतं आता आम्हाला आहे की जे आम्हाला वेळोवेळी काही चुकलं तर थोडासा कानही धरतील आणि त्याचबरोबर आमच्या कामामध्ये सहभागी होऊन ते काम आणखी व्यापक आणि गुणवत्तापूर्ण होईल अशा पद्धतीने ते जर आम्हाला मदत करतील तर अशा सगळ्या स्वयंसेवकांचं सहर्ष स्वागत आहे. ढोल ताशा महासंघ वाट बघतोय आणि याच वर्षी आम्ही ढोल ताशा महासंघाची पुण्यातली धुरा ही 10 एक नवीन पुण्यातल्या लोकांकडे दिली. कारण हे संघटन काही मी माझ्यासाठी बांधलेलं नाही, हे समाजासाठी बांधलेलं संघटन आहे. ते समाजालाच अर्पण करायचं. त्यामुळे आता अशी जी लोक आहेत की ज्यांना मी काय करू, आम्हाला जरा वादन पण ऐकायचंय आणि काम पण करायचं, तर त्यांचं आजच मी स्वागत करतो आणि या गणेशोत्सवात त्यांची मी वाट बघतो. परत तो तिथं आलास, आम्हाला त्या अगदी लहानपणापासून त्या सगळ्या वातावरणात घेऊन गेलास आणि सद्यस्थिती आणि त्याच्यात आता पुढे काय करायची गरज आहे त्याच्याबद्दल माहिती सांगितलीस. त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मित्र हो, आज आपण ढोल ताशा या विश्वामध्ये अगदी रंगून गेलेलो आहोत. असं वाटत होतं की या गप्पा थांबूच नाही. पण जाता जाता आपल्याला हे कळलं की ह्या सगळी गोष्टींमध्ये आपण सक्रिय सहभाग घेऊ शकतो. कसा तर ऐकून वादन शिकून नव्हे, तिथे जाऊन आपले वेगळे वेगळे स्किल्स वापरून. म्हणजे जसं परागने आपल्याला सांगितलं की हे कसं भारतभर पसरलेलं आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा केलेलं आहे. त्याची कदाचित माहिती गोळा करणं असेल, कदाचित त्याची संख्यात्मक माहिती गोळा करणं असेल, त्याचं मॅनेजमेंट करणं असेल, असे एक ना अनेक विषय आहेत. आणि हे सगळं समाधानी राहून, आनंदाने राहून आणि त्या तालामध्ये तल्लीन होऊन हे आपल्याला करायचं. तेव्हा आपण या गणपतीच्या निमित्ताने त्याच्यामध्ये सक्रिय होऊया. धन्यवाद.